पावसाळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुंबई पालिकेमध्ये आज विशेष सभा घेतली जाते। महापालिकेमध्ये विशेष सभा घेत नसल्याने महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये वाद झाला होता। मुंबईमध्ये पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये 4 मुंबईकरांचा मृत्यू झालाय आणि आज पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजना यावरच बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। विशेष बैठकीमध्ये केवळ गटनेत्यांनी बोलावं किंवा सदस्यांनी ठराविक तास बोलावं अशी सत्ताधाऱ्यांची सूचना आहे, पण त्यावर शिवसेनेने हरकत घेतली आहे। ही प्रत्येक वॉर्डातील समस्या असून सगळ्यांनी आपलं मत मांडू द्यावं अशी मागणी महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। आणि आज सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, ही बैठक किती वाजता होणार आहे? कोण कोण या विशेष सभेमध्ये असेल? कस्तुरी, खरंय, आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये विशेष सभा बोलवली जाते, मात्र यावर्षी ती सभाच का बोलवली नाही यावरून आपण वाद होताना पाहायला मिळाले। हे वाद थेट विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महापौर रितू तावडे यांच्यामधले पाहायला मिळाले। आपण जर पाहिलं तर विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत या संदर्भात चर्चा देखील केलेली आहे आणि आज जर आपण पाहिलं तर पावसाळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये आज विशेष सभा बोलवण्यात आलेली आहे। ही सभा दुपारी 12च्या नंतर होणार आहे। महापालिकेमध्ये सभा घेत नसल्याने महापौर आणि किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये अनेक वेळा आपण वाद झालेला देखील पाहिलेला आहे। मात्र आजची ही जी विशेष बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या समस्या मुंबईकरांना सामोरे जावं लागलं, त्या समस्यांवर आज चर्चा होणार आहे। आपण जर पाहिलं तर मुंबई शहरामध्ये जेव्हा पाऊस सुरू झाला, उशिरा पाऊस सुरू झाला, मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झाडं आणि मॅनहोलच्या दुर्घटना मोठ्या प्रमाणावर घडलेल्या पाहायला मिळाल्या आणि या दुर्घटनेमध्ये कस्तुरी 4 मुंबईकरांचे प्राण देखील गेलेले आहेत। मात्र आता या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि उपाययोजना या बैठकीमध्ये चर्चा केल्या जातील। त्याचबरोबर आता जुलै महिना सुरू आहे, अजून 2 महिने आहेत। मुंबई शहरामध्ये अजून धो पाऊस मुसळधार होण्याची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवलेली आहे। मात्र आजच्या या बैठकीमध्ये महापौर रितू तावडे यांनी गटनेत्यांची ही बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये सदस्यांनी ठराविक काही तासच बोलावी अशी सत्ताधाऱ्यांची सूचना आहे। मात्र या सूचनेबाबत मुंबई महानगरपालिकेच्या ज्या विरोधी पक्षनेत्या आहेत किशोरी पेडणेकर यांनी हरकत नोंदवलेली पाहायला मिळते। विशेष म्हणजे आमचं मत आम्हाला मांडू द्यावं अशी मागणी देखील किशोरी पेडणेकर यांनी केलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अगदी मुंबई शहरामध्ये 5 ते 6 दिवस पाऊस बरसला आणि ह्या 6 दिवसामध्ये मुंबईकरांना, जे मुंबईकर होते त्यातले 4 मुंबईकरांना स्वतःचा जीव गमवावा लागलेला आहे। त्या संदर्भात ही महत्त्वाची चर्चा तर होईलच, मात्र येणाऱ्या काळामध्ये जेव्हा पाऊस होईल तेव्हा मॅनहोलची झाकणं असतील, उघडी गटारं असतील किंवा झाडं जी आहेत त्या झाडांना नोटिसा लावलेल्या आहेत, भविष्यात नोटिसा लावलेल्या झाडांची नेमकी कशी खबरदारी घेतली जाईल यावर देखील चर्चा होईल। मात्र ही चर्चा होत असताना या बैठकीमध्ये गटनेते देखील असतील। मात्र गटनेते असताना किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या ज्या नेत्या आहेत त्या नेत्या पुन्हा एकदा महापौर रितू तावडे यांना घेरणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे। त्यामुळे विशेष सभेत नेमकं काय काय विशेष घडतं हे देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद शिल्पा दिलेल्या माहितीसाठी।